नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। जिल्हा परिषदमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 17,000 रुपये ते 40,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। वयमर्यादा तुम्हाला 18 ते 43 वर्षापर्यंतची या ठिकाणी देण्यात आलेली आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शिक्षणाकरता तुमची काय लागणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर अर्हता या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद जालना यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी निघालेली आहे स्टाफ नर्स UHWC साठी या ठिकाणी वॅकन्सी आहे। एकूण 24 वॅकन्सी या ठिकाणी या पदासाठी निघालेल्या आहेत। कॅटेगरीनुसार वॅकन्सी आपण या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता। जॉब लोकेशन्स जे आहेत या ठिकाणी जालना आहे, अंबड आहे, पाटनूर आहे, भोकरदन आहे, त्यानंतर बदनापूर आहे, त्यानंतर घनसांगवी या ठिकाणी आहे, जाफराबाद आहे, मंठा या ठिकाणी आहे। असे अनेक जॉब लोकेशन तुम्हाला या पदासाठी मिळतील। 20,000 रुपये पर मंथ वेतन तुम्हाला दिलं जाईल। शिक्षणाकरता जे आहे GNM तुमचं झालेलं असेल किंवा RGNM झालेलं असेल, सोबत व्हॅलिड एमएनसी रजिस्ट्रेशन या ठिकाणी आवश्यक आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे MPW मेल या पदासाठी। या पदासाठी देखील 24 वॅकन्सी या ठिकाणी आहेत। कॅटेगरीनुसार वॅकन्सी आपण या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता। या पदासाठी देखील सेम जॉब लोकेशन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत। 17,000 रुपये पर मंथ वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। 12वी सायन्स तुमचं झालेलं असेल किंवा समतुल्य शैक्षणिककरता असेल, बेसिक पॅरामेडिकल कोर्स तुमचा झालेला असेल किंवा या ठिकाणी सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स तुमचा झालेला असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे लॅब टेक्निशियन या पदासाठी। 5 वॅकन्सी या पदासाठी निघालेल्या आहे। जॉब लोकेशन तुमचं भोकरदन, जाफराबाद आणि जालना असं या ठिकाणी असणार आहे। 17,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। 10+2 तुम्ही उत्तीर्ण असाल, सोबत डिप्लोमा झालेला असेल मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीमध्ये किंवा या ठिकाणी डिग्री तुमच्याकडे असेल MLT किंवा BSc इन हेमॅटॉलॉजी झालेलं असेल आणि PGD MLT सोबत महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन तुमचं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढची वॅकन्सी या ठिकाणी आहे एंटमॉलॉजिस्ट या पदासाठी। 3 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत। जॉब लोकेशन तुमचं परतूर, जाफराबाद आणि जालना या ठिकाणी असेल। 40,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। MSc झुलॉजी झालेलं असेल, 5 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट या पदासाठी 6 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। जॉब लोकेशन तुमचं भोकरदन, घनसांगवी, जाफराबाद, जालना, मंठा आणि परतूर या ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन असेल। 35,000 रुपये पर मंथ वेतन तुम्हाला दिलं जाईल। एनी मेडिकल ग्रॅज्युएट तुम्ही असाल, सोबत MBA MHA किंवा PHA इन हेल्थमध्ये झालेलं असणं या ठिकाणी आवश्यक आहे। वयमर्यादा जी आहे खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षापर्यंतची या ठिकाणी आहे आणि मागास प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंतची या ठिकाणी आहे। तुम्ही जर NHM मध्ये कार्यरत असाल तर या ठिकाणी 5 वर्ष शिथिलता तुम्हाला या ठिकाणी देण्यात येणार आहे। फीस पेमेंट जे आहे खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये आणि मागास प्रवर्गासाठी 100 रुपये इतके या ठिकाणी तुम्हाला करायचे आहेत। डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून या ठिकाणी फीस पेमेंट तुम्हाला करावे लागेल। जालना DIH FWS NO नॉन PIP या नावाने तुम्हाला DD जो आहे या ठिकाणी काढायचा आहे। अर्जासोबत आपल्याला शैक्षणिक अर्हतेबाबतची त्याचबरोबर इतर जी डॉक्युमेंट असतील त्यांच्या साक्षांकित प्रती ज्या आहेत जोडायच्या आहे। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे। अर्ज जो आहे आपल्याला माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जालना तथा अध्यक्ष जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद जालना यांच्या नावाने करायचा आहे। आपले अर्ज 12 मार्च 2025 पर्यंत 5 वाजेपर्यंत पोहोचतील या पत्त्याने आपल्याला या ठिकाणी पाठवायचे आहेत। जाहिरातीची लिंक जी आहे आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।